श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आपल्या भारत देशाला ज्ञानाची समृद्ध परंपरा लाभली आहे. आपल्या पूर्वजांनी हे ज्ञान मुखोद्गत करून ते पुढच्या पिढ्यांपर्यंत हस्तांतरित केलं. लिखाणाची पद्धत सुरू झाली तेव्हापासून विविध क्षेत्रातलं ज्ञान भारतीयांनी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून लिहून ठेवलं. यातलं बरंचसं लिखाण प्रकाशात आलं आहे, तर अजूनही प्रचंड मोठं साहित्य अज्ञात आहे. हे प्राचीन ज्ञान उजेडात आणून भारतीयांसह सर्व जगालाही याचा लाभ व्हावा यासाठी भारत सरकारनं ज्ञान भारतम हा प्रकल्प सुरू केला आहे. याद्वारे देशातल्या विविध संस्था, धार्मिक स्थळं आणि व्यक्तींकडे असणाऱ्या हस्तलिखितांची नोंद करायची आहे. त्यानंतर सरकार या हस्तलिखितांचं जतन करेल, तसंच त्याचं डिजिटायझेशन करणार आहे. आजच्या वृत्तविशेषमध्ये याच विषयाबाबत आपण जाणून घेणार आहोत पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित कुमार उगले यांच्याकडून. ऐकूया उगले यांच्याशी साधलेला संवाद. नमस्कार उगले सर, तुमचं स्वागत आहे वृत्तविशेष या कार्यक्रमात. सर, हस्तलिखितांच्या जतनासाठी केंद्रानं ज्ञान भारतम हा प्रकल्प सुरू केलाय. तर सुरुवातीला ज्ञान भारतम या अभियानाचा उद्देश आणि संकल्पना आपल्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा. ज्ञान भारतम याची संकल्पना अशी आहे की भारताला पारंपरिक ज्ञानाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे आणि हे पारंपरिक ज्ञान बौद्धिक आणि सांस्कृतिक स्वरूपात आपल्यापर्यंत पिढ्यानपिढ्या आलेलं आहे. सुरुवातीला हे ज्ञान मौखिक स्वरूपात पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत होतं आणि त्यानंतर ज्यावेळी लिहिण्याचा शोध लागला त्यावेळी हे ज्ञान लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचायला लागलं आणि हे जे लिखित ज्ञान होतं हे हस्तलिखितांच्या स्वरूपामध्ये पिढी दर पिढी ट्रान्सफर होत होतं आणि हे जे हस्तलिखितांमध्ये दडलेलं ज्ञान आहे ते ज्ञान कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून केंद्र शासनानं ज्ञान भारतम ही संकल्पना आणलेली आहे. ज्ञान भारतम प्रकल्पांतर्गत आपण काय करतोय की जी हस्तलिखित आहे या हस्तलिखितांचं 3 टप्प्यामध्ये आपण काम करतोय. पहिला टप्पा आहे तो म्हणजे सर्व्हे करतोय आपण यांचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये यांचं डिजिटायझेशन करतोय आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये यांचं आपण कॉन्झर्वेशन करतोय, संवर्धन करणार आहे आपण या कागदपत्रांचं. तर ही जी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली भारतभर कागदपत्र आहेत किंवा हस्तलिखित आहेत, पोथ्या आहेत किंवा अनेक ठिकाणी अनेक ताडपत्रावरती, खुर्चीपत्रावरती, त्यानंतर अगदी उंटाच्या कातडीवरती पण लिहिलेली काही हस्तलिखित आहेत. या सर्व किंवा आपण जर लडाखमध्ये पाहिलं तर लडाखमध्ये अगदी त्या तिथल्या ज्या मेंढ्या आहेत त्यांच्या चामड्यावरती लिहिलेली आपल्याला कागदपत्र हस्तलिखित आढळून येतात. या सगळ्या हस्तलिखितांमधलं ज्ञान एका प्लॅटफॉर्मवर आणावं म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे तर एक नॅशनल डिजिटल रिपॉझिटरी स्थापन केलेली आहे आणि या रिपॉझिटरीच्या पोर्टलद्वारे हे सर्व ज्ञान या हस्तलिखितांच्या माध्यमातून डिजिटायझेशनच्या स्वरूपात पोर्टलवर आणण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे आणि यालाच हे नाव दिलेलं आहे की ज्ञान भारतम. ज्ञान भारतम. सर, तुम्ही फार इंटरेस्टिंग माहिती दिलीत की त्या काळात माणूस कोणकोणत्या प्रकारे आपली माहिती किंवा आपलं ज्ञान संरक्षित करून ठेवायचा, ते सेव्ह करून ठेवायचा. म्हणजे उंटाच्या कातडीवर किंवा तुम्ही सांगितलं की मेंढ्याच्या वगैरे कातडीवर, भूर्जपत्रे वगैरे. फारच इंटरेस्टिंग आहे सर. सर, आतापर्यंत या मोहिमेत महाराष्ट्रात 2,18,000 कागदपत्र सापडली आहेत. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की या प्रकल्पामध्ये कोणत्या प्रकारची हस्तलिखित समाविष्ट होतात आणि महाराष्ट्रात त्याची व्याप्ती कशी आहे? फार चांगला प्रश्न विचारलात आपण. एक मी करेक्ट करू इच्छितो की आजचा जो 2 लाख नाही तर आजचा आकडा आपला अगदी 4,40,000 एवढा मोठा झालेला आहे. आणि हे जे हस्तलिखित म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहूया आपण. तर हस्तलिखित म्हणजे काय तर हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेलं. तर हस्तलिखित जे आहे ते हस्तलिखित 75 वर्ष जुनं असलं पाहिजे, म्हणजे साधारण 1950च्या पूर्वीच असलं पाहिजे हा नियम. आणि दुसरं हस्तलिखिताच्या बाबतीत असं आहे की त्यातून काहीतरी ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे काय, उदाहरणार्थ हस्तलिखिताचा जो विषय आहे तो धार्मिक असेल, बौद्धिक असेल, म्हणजे खगोलशास्त्राविषयी असेल, अंकगणितशास्त्र असेल, गंधशास्त्र असेल किंवा योगा असेल, आयुर्वेद असेल, नृत्यशास्त्र असेल, नाट्यशास्त्र असेल, अशा विषयांवरती जे पारंपरिक ज्ञान चालत आलेले आहे आणि जे हस्तलिखितांच्या स्वरूपात आहे, ज्याला 75 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान आहे, जे जुने आहेत, अशा हस्तलिखितांना आपण या ज्ञान भारतम प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेत आहोत. आणि महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये अनेक मठ, हिंदू मंदिरे आहेत किंवा जैन मंदिर आहेत, काही जैन मठ आहेत किंवा वैयक्तिक संग्रह काय काय. तर अशा अनेक लोकांकडे, अनेक लायब्ररीज मध्ये ही हस्तलिखिते आपल्याला आता मिळून येत आहेत. अगदी त्याचे हब वेगवेगळे आहेत, त्याचे केंद्र वेगवेगळे आहेत. म्हणजे काही नाशिक भागामध्ये जे पुरोहित लोक आहेत त्यांच्याकडेही हस्तलिखित आहेत
किंवा कोल्हापूर भागामध्ये काही मठ आहेत त्यांच्याकडे हस्तलिखित आहेत. मराठवाड्यामध्ये महानुभाव पंथांची हस्तलिखितांचा मोठा संग्रह आहे. अशी वेगवेगळ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही हस्तलिखिते विखुरलेली आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये देवनागरीमध्ये हस्तलिखित आहेत. उर्दू पर्शियन पण हस्तलिखिते सापडतात. तसेच मोडीमधली हस्तलिखित आहेत. अशा वेगवेगळ्या लिप्यांमधली हस्तलिखितही आपल्याकडे सापडतात. अगदी शारदा लिपी जी जम्मू काश्मीरमध्ये खरं तर आढळते, त्या शारदा लिपीतलीही काही कागदपत्र आपल्याकडे स्टोअर करून ठेवण्यात आलेली आहेत महाराष्ट्रामध्ये संग्राहकांकडे. अरे वा. सर, ही सर्व हस्तलिखितं संस्कृत, पाली, प्राकृत, मोडी आणि तुम्ही म्हणालात तसं शारदा लिपीत आहेत. तर या सर्वांची भाषांतरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत का? आणि याचा संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे? अगदीच. हे जे हस्तलिखित आहेत, हे हस्तलिखिताचं आता सुरुवातीला आपण एकत्र करतोय. सुरुवातीला मी 3 टप्पे जसे सांगितले तसं आता सर्वेक्षणाचा टप्पा चालू आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये याचं डिजिटायझेशन होणार आहे. आणि डिजिटायझेशन ज्यावेळी होणार आहे, त्यावेळी डिजिटाईज झाल्यानंतर त्याचं आपण ट्रान्सलेशन करणार आहे, त्याचं लिप्यंतर करणार आहे. आणि हे लिप्यंतर केल्यानंतर हे ज्यावेळी सर्व लोकांना उपलब्ध होईल, आज तुम्हाला माहिती आहे की AI सारखे टूल्स आहेत. या टूल्सच्या माध्यमातून हे ज्यावेळी सर्व लोकांपर्यंत उपलब्ध होईल, त्यामध्ये यावरती अनेक प्रबंध लिहिले जातील, अनेक PhD धारकांना ते उपयोगी पडेल, अनेक इतिहास संशोधनकार असतील किंवा पुराणक संशोधनकार असतील किंवा त्या विषयामध्ये गंधशास्त्रामध्ये समजा एखादं कोणी संशोधन करतंय किंवा आयुर्वेदामध्ये कोणी संशोधन करतंय, तर त्यांना ते उपयोग पडणार आहे. माझं तर मत आहे की या माध्यमातून अनेक जुन्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाहीत त्या आपल्या समोर येतील. कितीतरी गोष्टी त्या अभ्यासल्या गेलेल्या नाहीयेत किंवा त्या ज्या समकालीन गोष्टी होत्या, समजा उत्तर भारतात होत्या तर दक्षिण भारतात होत्या किंवा नाही होत्या, यावरती प्रकाश टाकला जाईल या माध्यमातून. अशा अनेक विविध पैलूंवरती या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. आणि त्यामुळे इतिहास संशोधक असतील किंवा वेगवेगळ्या विषयातले संशोधक असतील, संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. अच्छा. आणि सर, आत्ता तुम्ही सांगितलं की आत्तापर्यंत 4 लाख हस्तलिखित महाराष्ट्रात सापडली आहेत फक्त. बरोबर. तर यातलं सर्वात जुनं हस्तलिखित कोणत्या वर्षातलं आहे? सगळ्यात जुनं जे हस्तलिखित आहे ते साधारण आपल्याकडे 1620चं हस्तलिखित आहे, जे भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये सापडलेलं आहे. सर, या हस्तलिखितांमध्ये तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या शास्त्रांची माहिती आहे किंवा इतिहासाबद्दल माहिती आहे. तर महाराष्ट्र हे साहित्याविषयी सुद्धा फार समृद्ध असं राज्य आहे. तर यात काही काव्य किंवा आणखी काही साहित्याशी संबंधित, जसं तुम्ही आत्ता मगाशी उल्लेख केला नाटकाचा, तर असं काही सापडलंय का आत्तापर्यंतच्या हस्तलिखितांमध्ये? बघा, आता तर आपण सर्वे करतोय. हं. आता सर्वे करत असताना जे ज्ञान भारतम ऍप आहे त्यावरती आपण जे कोणी संग्राहक आहेत त्या धारकाकडे किती हस्तलिखित आहेत एवढं आपण घेतोय. त्यामुळे अजून या माहितीपर्यंत आपण पोहोचलेलो नाही की कोणत्या प्रकारची माहिती आहे किंवा कोणत्या प्रकारचं ज्ञान त्यामध्ये आहे किंवा काव्यशास्त्र जसं म्हटलं आपण किंवा साहित्य असेल तर त्यामधलं कुठल्या प्रकारचं ज्ञान आपल्याला तिथं जुनं मिळालेलं आहे याविषयी अजून पोहोचलेलो नाही, कारण तो टप्पा अजून येणं बरंच लांब आहे. प्राथमिक टप्प्यावरती आहोत आपण आणि आता फक्त सर्वेक्षणाच्या टप्प्यावरती आहोत. ओके. बरं सर, आता सध्या या सर्वेक्षणाला महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतोय? महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद आहे. यासाठी आपण काय केलं की 2 क्लस्टर केंद्रांची उभारणी केलेली आहे. एक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र पुणे आणि कुलकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर, हे 2 क्लस्टर केंद्र आहेत. आणि यांचं काम आहे की त्यांचं स्वतःच्या कागदपत्रांचं डिजिटायझेशन करून इतरही त्यांच्या म्हणजे 2 पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे भांडारकर इन्स्टिट्यूट पाहते आणि विदर्भ मराठवाडा हे कालिदास संस्कृत विद्यापीठ पाहते. तर या दोन्ही विद्यापीठांनी त्यांना जो विभाग दिलेले आहेत त्या विभागामध्ये सर्वेक्षण करून जास्तीत जास्त लोकांकडून माहिती अपलोड करून घेता येईल याविषयी त्यांनी बघायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चांगली माहिती मिळते. आणि याबरोबरच आपण जे केंद्र शासनाचे काही विभाग आहेत, उदाहरणार्थ पुरातत्व सर्वेक्षण विभाग असेल किंवा दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र असेल, तर असे काही विभाग आहेत तेही यामध्ये काम करतात. महाराष्ट्राचा जो पुराभिलेख संचालनालय आहे तोही काम करतोय. महाराष्ट्राचं पुराभिलेख संचालनालय आहे यांना महाराष्ट्राचं नोडल विभाग म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि संचालक पुराभिलेख संचालनालय यांना महाराष्ट्राचे नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील, अगदी तलाठी लेवल पर्यंतही आपण सर्वेक्षणासाठी यंत्रणा राबवायला चालू केलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यात आहोत आपण त्याच्या. आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण हर घर दस्तक ही संकल्पनेनुसार काम करणार आहोत. म्हणजे प्रत्येक घरी आपल्याला पाहायचं की पोथी किंवा काही आहे का, आणि असेल तर ते डॉक्युमेंट आपल्याला त्या ज्ञान भारतम ऍप वरती त्याची माहिती, जुजवी माहिती भरायची आहे, ते अपलोड करून घ्यायची. ओके. म्हणजे प्रत्येक घरात आता जातोय आपण? अगदी प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे आपला. वा. आणि समजा कुणाकडे असतील अशा प्रकारचे हस्तलिखित किंवा पोथ्या असतील, जर नागरिकांना स्वतःहून ते नोंदवायचं असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे? अगदी चांगला प्रश्न विचारलात आपण.
यासाठी केंद्र सरकारने एक ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि ह्या ॲपचं नाव आहे ज्ञान भारतम. कारण ते हिंदीमध्ये ज्ञान भारतमला ज्ञान भारतम असा हो. उच्चार होतो. तर ज्ञान भारतम GYANBHARATAM हं. ज्ञान भारतम या नावाचं ॲप आहे. हे ॲप आपल्या मोबाईलवरती अँड्रॉइडच्या गुगल प्ले स्टोअरवरती किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरती अवेलेबल आहे. हं. शिवाय ज्ञानभारतम.com नावाची जी केंद्र सरकारची वेबसाईट आहे त्यावरती QR कोडच्या माध्यमातून हे ॲप आपल्याला अवेलेबल आहे. ते ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर त्यामध्ये एक OTP आपल्याला येतो. तो OTP दिला की आपल्याला ते ॲप वापरता येतं आणि त्यामध्ये अत्यंत जुजबी माहिती विचारली जाते. म्हणजे काय, हं. तर आपलं नाव, आपला पत्ता, आपला फोन नंबर, त्यानंतर आपल्याकडे किती मॅन्युस्क्रिप्ट आहेत त्यांची संख्या फक्त द्यायची आहे, बाकी काही द्यायचं नाही, फक्त संख्या द्यायची आहे. आणि एक मॅन्युस्क्रिप्टमध्ये कदाचित 100 पानं असतील, 10 पानं असतील, एकही पान असतील. त्यामुळे मॅन्युस्क्रिप्टची म्हणजे हस्तलिखितांची संख्या फक्त द्यायची आहे आणि त्यानंतर त्या हस्तलिखितांची भाषा कुठली आहे, त्यांची लिपी कुठली आहे आणि त्यांची अवस्था काय आहे. म्हणजे अवस्था इन द सेन्स जीर्णावस्थेत आहेत, चांगल्या अवस्थेत आहेत किंवा मध्यम अवस्था आहे, तर तिथे तो ड्रॉपडाऊन येतो आणि हे सगळं दिल्यानंतर आपल्याला त्या हस्तलिखितांचे फोटो काढायचे आहेत 3 आणि एवढं केल्यानंतर तुम्ही अपलोड बटन दाबलं, सबमिट बटन दाबलं की ते आपोआप अपलोड होणार आहे. म्हणजे अक्षरशः 5 मिनिटाचं काम आहे. कारण हे महाराष्ट्रामध्ये जे हस्तलिखित धारक आहे त्यापैकी कोणीही करू शकतो. दुसरी एक महत्वाची, या योजनेमध्ये जे हस्तलिखितांची माहिती देणार आहेत, हं. तर ही हस्तलिखिते जी आहेत ही मूळ धारकाकडेच राहणार आहेत. म्हणजे ही बरोबर. हस्तलिखिते केंद्र सरकार हस्तगत करणार नाहीयेत किंवा त्यांच्या ताब्यात घेणार नाहीत. हे कृपया सर्वांनी हं. आपण हाच लक्षात प्रश्न मला घेतलं तुम्हाला पाहिजे. विचारायचा होता. अगदी. हां. कारण काय होतं की बऱ्याच वेळा अशी भीती असते की आम्ही हस्तलिखितांची माहिती दिली, उद्या आमच्याकडून पिढ्यानपिढ्या जपण्यात आलेली ही हस्तलिखित केंद्र सरकार आपल्या ताब्यात घेणार आहे का. हं. तर असं काहीही नाही. त्याचा ताबा तुमचाच असेल, त्याचा कॉपीराईटही तुमचाच असेल. फक्त त्यामध्ये जे दडलेलं ज्ञान आहे ते कुठेतरी जगासमोर यावं म्हणून ही योजना आहे. आणि त्यात उलट आपला फायदा असा आहे की याचं स्कॅनिंग केंद्र सरकार स्वतःच्या पैशांनी करून घेणार आहे. एवढंच नव्हे तर ते जर जीर्णावस्थेत असेल तर त्या जीर्णावस्थेतल्या हस्तलिखितांचं संवर्धन म्हणजे कॉन्झर्वेशन ज्याला म्हणतो ते संवर्धनही केंद्र सरकार करून देणार आहे. म्हणजे आपल्याला ही कागदपत्रे मोफत संवर्धन करून मिळणार आहेत. वाह! फारच म्हणजे चांगला उपक्रम आहे सर. कारण की यामुळं भारताची जी ज्ञान परंपरा आहे, समृद्ध ज्ञान परंपरा आहे, ती जगासमोर यायला मदत होणार आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं जर वैयक्तिक कुणाकडे ती हस्तलिखित असतील किंवा कागदपत्र असतील, तर ते सुद्धा प्रिझर्व्ह करून मिळणार आहेत. तुम्हाला काही सांगायचं, काही आपल्या चर्चेत काही राहून गेलंय असं वाटतं तुम्हाला? या निमित्तानं मी एकच सर्वांना आवाहन करू इच्छितो की जे कोणी हस्तलिखित धारक आहेत ते वैयक्तिक हस्तलिखित धारक असतील किंवा काही संस्था असतील, मठ असतील, ट्रस्ट असतील, मंदिरं असतील, तर आपण सर्वांनी कृपया या अभियानात भाग घ्यावा. कारण हे अभियान म्हणजे फक्त माहिती गोळा करणे एवढंच नाही, तर भारताचे परंपरागत ज्ञान जे आहे ते जगापर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला लाभते आणि त्यामुळे आपल्याकडची माहिती ही ज्ञान भारतम ॲपवरती अपलोड करा आणि या राष्ट्रकार्यात आपला सहभाग नोंदवा. धन्यवाद. सर, तुम्ही फार छान माहिती दिलीत आणि मला खात्री आहे की आपले सर्व श्रोते हे ऐकत असतील आणि ते आपल्या आवाहनाला प्रतिसाद देतील. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि आकाशवाणीशी तुम्ही संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे आभार. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन, समन्वय आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.